मालिकेचा आजचा भाग खरंच खूप धमाकेदार दाखवण्यात आलाय। सावनीच्या फुसक्या प्लॅनमध्ये अडकून रम्याने खूप मोठी चूक केली आहे, परंतु काव्याला पारची उष्टी हळद लागून नियतीने सर्वांसमोर मोठा संकेत आणलाय। आता रम्याचं वागणं काव्याला खटकलंय आणि काव्याचा रम्यावर असणारा संशयही बळावलाय। तर काव्याने वेळीच नंदिनीला रम्यापासून सावध केले आणि रम्याचा पुढचा प्लॅनही काव्याला आता समजलाय। तर काव्याचा ती रम्याचा प्लॅन नक्की कसा उधळून लावेल आणि पार्थ नंदिनीचं लग्न आता होईल का? नक्की पुढे काय घडेल व्हिडिओत पाहणारच आहोत। शेवटपर्यंत बघायला विसरू नका। लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 7 फेब्रुवारीच्या भागात हळदीच्या लगबगीला सुरुवात झालेली असते। सर्व बायकांनी मिळून हळदीची अगदी चय्यत तयारी केलेली असते। त्यामध्ये काव्या, आरू त्या बायकांना मदतही करत असतात। आजी शारदाला विचारते की अगं नंदिनी कुठे, उठली की नाही अजून? तेव्हा शारदा म्हणते की हो उठली असेल ती, आणि तसंही ती सकाळी दररोज खूप लवकर उठते। तेव्हा काव्या म्हणते की आजी अगं ताई इतकं लवकर उठते ना की दररोज आम्हालाही तीच उठवते, ती ना उठून तयार होत असेल, मी जाऊन बघते। तेव्हा मामी काव्याला थांबवतात, काव्याला म्हणतात की तू राहू देत, इथलं बघ, मी तिला घेऊनच येते। इकडे मानिनी सुंदर अशी हळदीसाठी तयार होते, तेव्हा विक्रम अगदी तिच्या प्रेमातच पडतो आणि मानिनीचं कौतुक करत म्हणतो की पिवळ्या साडीमध्ये किती छान दिसतेस तू, जणू माझी सोनचाफाच। तेव्हा मानिनी हसायला लागते आणि लाजते सुद्धा। तेव्हा विक्रम म्हणतो तुला पाहता मला ना आपल्या हळदीची आठवण आली। तर मानिनी म्हणते की नशीब माझं, तुम्ही पुरुष मंडळी सकाळी जे बाहेर पडता गावात जाताना ते संध्याकाळी परत कधी येताना कळतच नाही, आज निदान माझ्या डोळ्यासमोर तरी तुम्ही आहात। इथे नवऱ्या मुलाची आई म्हणून मी एकटीच मिरवते, नाही म्हणजे आता आपल्या मुलाचं लग्न आहे म्हटल्यानंतर आपण दोघांनी ही सगळी जबाबदारी घ्यायला पाहिजे ना। तेव्हा विक्रम म्हणतो की मानिनी गावात आमंत्रण द्यायचं म्हणजे काय साधं सोपं काम नाही आहे, म्हणजे आम्ही आता जिथे आमंत्रण द्यायला जातो तर तिथे आम्हाला असं पुढे जाऊच देत नाहीत, ते आम्हाला थांबवतात, आमचे पाय वगैरे धुतात आणि मग घरात गेल्यानंतर काय आमची नुसती चंगीच आहे। मग साजूक तुपातला शिरा म्हणू नकोस, पोहे म्हणू नकोस, नुसतं ना आम्ही असं हादळत असतो। तेव्हा मानिनी म्हणते की मग काय बुवा मजा आहे तुमची? तेव्हा विक्रम म्हणतो की मजा वगैरे म्हणू नकोस, आम्ही एखाद्या ठिकाणी गेलो आणि रीतीभातीमध्ये जर हलगर्जीपणा जर झाला ना मग डायरेक्ट जमदग्नीचं रूपच। आणि मानिनी जिथे जाईल तिथे, आता गावामध्ये सगळे लोक अशी भावनिक असतात ना, खूप इमोशनल असतात आणि ज्येष्ठ मंडळी तर आपल्या इथे खूपच, मग काय जिथे जाईल तिथे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे। कंबरडं गेलं माझं, असं विक्रमने म्हणताच मानिनीला हसू येतं। तर विक्रम घडला एक किस्सा सांगतो की धनंजयना मोठा घोळच घालून ठेवला होता। मानिनी विचारते की आता काय झालं? तेव्हा विक्रम म्हणतो की अगं धनंजयने पत्रिकेवर तर लिहिले ना धनंजय अँड फॅमिली, आजोबाने वाचलं ना ते बघितलं आणि धनंजयला त्यांनी खडसावलं की काय रे बाबा, यात आजा पज्जाचं काही नावच घातलेलं नाही आहेस तू, काय आबाळातनं पडलास की काय? आणि दोघे आता जोरजोराचे हसायला लागतात। त्या धनंजयचं तोंड ना एवढंसं झालं होतं। मग काय नंतर आम्ही त्यांची माफी वगैरे मागितली आणि आजोबांनी माफही करून टाकलं। गावामध्ये आमंत्रण द्यायचं म्हटलं ना की ते टेन्शनचं आणि जिकरीचंच काम आहे। परंतु मानिनी खरं सांगतो हा तुला, आत्ता मला कळलं की साखरपुड्याच्या दिवशी जे काही घडलं होतं तेव्हा दौलत मामा एवढा भडकलेला का होता। म्हणजे आपण आता शहरात राहतो ना, रीतीभातीमध्ये थोडं इकडे तिकडे होतंच, परंतु आता हे सगळं गावात आहे, त्यामुळे आपल्याला सगळं सांभाळूनच करावं लागेल। तेव्हा मानिनी म्हणते की परंतु मला थोडी भीतीच वाटते। हे बघा रम्या आणि वसुताई जेव्हा आले होते ना तेव्हा अगदी सुरा वगैरे घेऊनच आल्या होत्या, मला तर इतकी भीती वाटली होती ना, ती रम्या काय करेल ना कधी सांगता नाही येणार। अजूनही मानिनीचा त्यांच्यावरती विश्वास नसतो, परंतु विक्रम मानिनीला समजावतो की हे बघ आता जे झालं ते झालं गेलं ना, आता त्यांनी माफी वगैरे मागितली, तू तर म्हटली की घट्ट मिठी वगैरे मारली होती तुला, मग जाऊ देत, सोडून देत सगळं। परंतु रम्या वसुता एक वेगळ्याच हेतून आलेल्या असतात आणि या सगळ्यांनी त्यांच्यावरती आंधळा विश्वास ठेवलेला असतो। तर विक्रम मानिनीला म्हणतो की मग काय आता तू
सांगितलेला सदरा तर मी घातलाच आहे, आता नवऱ्याकडे तुझं लक्षच नाही आहे, कसा दिसतोय मी असं विचारताच मानिनी त्याचंही कौतुक करत म्हणते की अगदी राजबिंडे दिसत आहेत. तर धनंजय तिथे मानिनीला म्हणतो की आपल्या पार्थ नंदिनीचं लग्न अगदी दृष्ट लागावं असंच होणार आहे. तेव्हा मानिनी विक्रमलाच काळात टीट लावते आणि त्याला म्हणते की कोणाची दृष्ट नको लागायला. ते दोघेही खूप खुश असतात. तर काही वेळानंतर आता हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते. सर्वच जण हळदीच्या कार्यक्रमासाठी जमलेले असतात. तर मानिनी तिच्या मुलाचं पार्थचं औक्षण करते. तर औक्षण झाल्यानंतर तिथे आता मानिनी स्वतःच हळद लावायला सुरुवात करते. तेव्हा आपला जीवा मस्त असे फोटो काढत असतो सगळ्यांचेच. तर मानिनी सर्वात आधी पार्थला हळद लावते. तर मानिनी झाल्यानंतर मंजुषा, त्या पिहू, श्रेया अगदी सर्वच जण पुढे येऊन पार्थला एक एक करत हळद लावत असतात. सर्वच जण खूप छान खुश असतात, आनंदात असतात. तर वसुआत्या देखील आता पुढे येते आणि पार्थला हळद लावते. जीवा त्या सगळ्यांचे मस्त असे फोटो काढत असतो. वसुआत्या जाऊन रम्याजवळ उभारते. तर बाकीच्या इतर ज्या आजूबाजूच्या सगळ्या बायका असतात, पार्थच्या इकडचे आलेले काही पाहुणे, ते सगळेच जण त्या बायका आता पार्थला हळद लावायला पुढे येतात. वसुआत्या रम्याला इशारा करतात. आता रम्यालाही त्यांनी हळद पार्थला लावायला सांगितलेलंच असतं आणि रम्याला वसुआत्याचा इशाराही कळतो. परंतु रम्या आता नंदिनीचा विचार करत असते की रात्रीच्या वेळी नंदिनीच्या कॉफीमध्ये तिने खूप सारं जायफळ घातलेलं असतं आणि नेमकं तीच कॉफी नंदिनी पेलेली असते. आता रम्याला वाटत असतं की नंदिनी काही मांडवात येणारच नाही आणि पार्थची उष्टी हळद तिला लागणारच नाही. परंतु नियतीच्या मनात मात्र वेगळंच असतं, कारण जोड्या बदलणार तर पार्थच्या खऱ्या नवरीला म्हणजेच काव्यालाच नेमकी हळद लागणार असते आणि लवकरच रम्याच्या भ्रमाचा भोपळा फुटणार असतो. आता नंदिनीच्या बाबतीत नक्की काय कारस्थान रचलं होतं ते आठवून रम्या एकटीच असं हसते. तेव्हा वसुआत्या तिला विचारते की काय गं, एकटीच हसतेस? तेव्हा रम्या वसुआत्याला म्हणते की आई मला सांग की लग्नामध्ये मांडवात नवरी मुलगी आलीच नाही तर काय करतील ग ही लोक? तेव्हा वसुआत्या विचारते की म्हणजे? तेव्हा रम्या तिच्यासमोर मोठा गौप्यस्फोट करते की कारण माझ्या जायफळाने कमाल केली आहे. तर वसुआत्याला रम्या सगळं सांगून टाकते कसं तिने नंदिनीच्या कॉफीमध्ये जास्तीचं जायफळ मिसळलं आणि ती कॉफी नंदिनीपर्यंत पोहोचवली. तर रम्या म्हणते की माझ्या जायफळाची कॉफी पिऊन ती आता गाढ निवांत झोपली असेल. तेव्हा वसुआत्या तिच्यावरती चिडते. तर तोचपर्यंत मामी नंदिनीला उठवण्यासाठी येतात. पाहतात तर नंदिनी अगदी गाढ झोपलेली असते. आता नवऱ्या मुलाला हळद लागायला सुरुवात झाली आणि नवरी मुलगी अजूनही तयार नसते. मामी तिथे नंदिनीला उठवण्याचा प्रयत्न करतात. इकडे वसुआत्या रम्यावरती चिडते की मला न विचारता असले गैरप्रकार कशाला करतेस का तू? वसुआत्याने तिथे रम्याला चांगलंच खडसावलेलं असतं. रम्याचा पार चेहराच गोरामोरा होतो. तर इकडे मामी नंदिनीला हलवून हलवून झोपेतून उठवतातच आणि ज्यावेळेस नंदिनी आपले डोळे उघडते ती झटक्यात उठते आणि विचारते की मामी मी किती वेळ झालं झोपले? तेव्हा मामी तिला सांगते की अगं 9 वाजलेत. नंदिनी घाबरते आणि म्हणते की काय 9 वाजलेत? अगं परंतु मी इतका वेळ कधीच झोपत नाही. तुम्ही कोणी मला उठवायला काय आलं नाही? हे बघ मामी मला सांग, माझ्यावरती सगळेजण चिडले असतील ना? तेव्हा मामी समजावते की नंदिनी हे बघ, जास्ती त्रास नको करून घेऊ, आजी फक्त थोडी चिडली आहे. परंतु तू लवकर पटकन तयार हो, आता नवऱ्या मुलाची उष्टी हळद केव्हाही तुला लागेल. तर नंदिनी तिथे आता धावपळ करायला लागते. नंदिनीची चांगली धांदल उडालेली असते. इकडे मानिनी सर्व बायकांना म्हणते की चला आता ज्यांची ज्यांची हळद राहिली आहे त्यांनी पार्थला लवकरात लवकर हळद लावा बरं का, नाही म्हणजे पार्थची उष्टी हळद ही नवऱ्या मुलीपर्यंत घेऊन जायची आहे ना. तर तिथे रम्या वसुआत्याला म्हणते की पार्थची उष्टी हळद तर फक्त मलाच लागणार. वसुआत्याला रम्याचा राग येत असतो, कारण हे असं करणं कदाचित अंगलटही येऊ शकतं याची भीती वसुआत्याला असते. परंतु रम्या काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. तर रम्या पुढे येते आणि पार्थला ज्यावेळेस ती हळद लावणार सर्वच जण खूप खुश असतात, कारण त्यांना वाटत असतं की रम्या किती आनंदाने सहभागी होते. परंतु तिच्या मनात चाललेलं काळं बेरं कोणाला ठाऊकच नसतं.
तर पार्थला ती ज्या वेळेस हळद लावते तर गुपचूपपणे ती आपल्या हाताला पार्थच्या अंगाची उष्टी हळद थोडीशी लावून घेते आणि गुपचूपच तिने हे सगळं केलेलं असतं. परंतु रम्या जे काही करते त्याच्याकडे वसवात्याची मात्र बारीक नजर असते. परंतु रम्याचं हे स्वप्न लवकरच भंगणार असतं, कारण सावनीच्या नादी लागून फुसका प्लॅन बनवत ती चांगलीच तोडघशीही आपटणार असते. एवढ्या सगळ्या बायकातून रम्या हळुवारपणे तेथून सटकते. वसवात्याची तिच्यावरती बारीक नजर असते. पारची उष्टी हळद आपल्या हातात घेऊन खुश होऊन रम्या बाजूला येते आणि म्हणते की पार्थ, तुझी उष्टी हळद फक्त मलाच लागायला हवी. हे सगळं तुझ्या लक्षात येत नसेल, परंतु तुझी होणारी बायको तर फक्त मीच असेल. आणि जेव्हा रम्या आपल्या गालाला ती उष्टी हळद लावणार इतक्यात सावनी येऊन तिचा हात पकडते. तेव्हा रम्या तिच्याकडे पाहते तर सावनी तिला म्हणते की काय ग उतावळी नवरी, पारची उष्टी हळद स्वतःच्या अंगाला लावतेस का? सावनीला पाहून रम्या खूप खुश होते. तिला अगदी घट्ट मिठी मारते आणि तिला भेटून तिला तेवढाच आनंदही झालेला असतो. तेव्हा सावनी रम्यावरती चिडते आणि तिला खडसावते की काय ग, परंतु तुझं नक्की काय चाललेलं असतं? वसू मावशीकडून मला तुझ्याबद्दल सगळं करतं बरं का. दिवसभर रडतच काय बसलेली असतेस, सतत स्वतःला त्रासच करवून काय घेतेस, काय चाललंय नक्की तुझं? तर सावनी तिथे रम्याला सल्ला देते की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रेमात कधी स्वतः जखमी व्हायचं नसतं, तर समोरच्यावरती घाव घालायचा असतो. रम्या सावनीला विचारते की परंतु त्याने काय होणार आहे? माझा पार्थ मला मिळणार आहे का? माझं सुख मला मिळणार आहे का? तेव्हा सावनी तिला समजावते की इथेच तर चुकतो आपण. म्हणजे आपण आपलं सुख ना समोरच्याच्या मध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. तर कारस्थानी सावनी रम्याला विचारते की तुझं पार्थवरती प्रेम आहे? तेव्हा रम्या म्हणते की हो. तर सावनी तिला समजावते, मग अशी लाचार होऊ नकोस. प्रेमाची भीक कसली मागतेस का? प्रेम आहे ना तर मिळव त्याला. रम्या सावनीला विचारते की परंतु हे सगळं कसं करायचं सावनीदी? तर चिडलेली सावनी म्हणते की आता हे सगळं मीच तुला सांगायचा का? आणि हे 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 सगळं काय करतेस का तू? पारची उष्टी हळद तीही गुपचूपपणे तू स्वतःला लावतेस. हा मूर्खपणा ना सगळ्यात आधी तर बंदच करतो. इथे गुपचूप तू स्वतःला हळद लावतेस आणि तिकडे त्या नंदिनीला वाजत गाजत पारची उष्टी हळद लागणार आहे. सावनीचं बोलणं ऐकून रम्या अगदी चावताळून उठते. तर सावनी तिथे आता रम्याला एक प्लॅन सांगते आणि सावनी रम्याचा आता पुढे जाऊन चांगला पचकाच होणार असतो. तर रम्याला ती म्हणते की समजा जर पारची उष्टी हळद नंदिनीपर्यंत पोहोचलीच नाही तर? तेव्हा रम्या म्हणते की हे शक्य आहे, असं आपण करू शकतो का? तेव्हा सावनी तिला समजावते की हे बघ, पारची उष्टी हळद आता एका बाऊलमध्ये असेल आणि ती बाऊल जर अचानकपणे उलटली तर? नक्की सावनीचा प्लॅन काय आहे हे आता रम्याच्या डोक्यात शिरतं. अगं तुला पारची उष्टी हळद लागो ना लागो, परंतु त्या नंदिनीला ती हळद लागता कामा नये असं तिने रम्याला बजावलेलं असतं. परंतु नियतीच्या मनात तर वेगळंच असतं. जी जोडी एकत्र येणार ती येणारच. रम्या खूप खुश होते आणि म्हणते की अरे यार, हे मला का नाही सुचलं आधी? तेव्हा सावनी म्हणते की हे तुला आधी सुचायला हवंच होतं. त्यासाठी एक ब्रेकअप, एक मोडलेलं लग्न, पुन्हा डिवोर्स, हे सगळं घडायला नव्हतं. आणि ती स्वतःचा विषय आता टाळून देते आणि रम्याला म्हणते की तू भीड बिंदास्त, मी आहे तुझ्या पाठीशी. आता सावनी रम्याला जणू हरभऱ्याच्या झाडावरती चढवत असते आणि रम्याही तिच्या होला हो करते. सावनीने रम्याला प्लॅन तर समजावलेला असतो, परंतु फुसका प्लॅन. तर सावनीचं लक्ष जेव्हा आतमध्ये जातं तर सगळ्यांची हळद आता पार्थला लावून झालेली असते. तर जीवा, श्रेया, पिहू पार्थसोबत आता मस्त असे फोटोज काढत असतात. तितक्यातच मानिनी हळदीची बाऊल उचलते आणि पारची उष्टी हळद आता नंदिनीला लागणार असते. तोच इकडे सावनी रम्याला सावध करते की ती बघ, पारची आई त्याची उष्टी हळद नंदिनीला द्यायला निघाले आहे. तेव्हा रम्या तिच्याकडे पाहायला लागते. मानिनी नेमकी रम्याकडेच यायला निघालेली असते. तर सावनी पटकन तिला अलर्ट करते आणि ऑल द बेस्ट म्हणत ती बाजूला जाते. आता ठरल्या प्लॅनप्रमाणे रम्या ही अगदी चोर पावलाने मानिनीचा पाठलाग करते. सावनी लपून छपून हे सगळं पाहत असते.
रम्या थोडीशी घाबरलेली असते. तर ज्यावेळी रम्या मानिनीच्या पाठलाग करत असते, नेमकं आरू काव्या दोघेही डान्स प्रॅक्टिस करत असतात. तर इतक्यातच मामी काव्याला नंदिनीकडे जायला सांगते. तर काव्याचं लक्ष काही पुढे नसतं. काव्या इकडे तिकडे एकमेकांशी बोलतच निघालेली असते. तर रम्या नेमकं मानिनीला जोराचा धक्का देते. तेव्हा मानिनीच्या हातातली आता हळदीची वाटी उडते आणि नेमकं काव्या ती वाटी झेलते. परंतु पारची उष्टी हळद काव्याला लागलेली असते. नियतीने पुन्हा एकदा मोठा संकेत घडवून आणलेला असतो. ज्यावेळेस पारची उष्टी हळद काव्याला लागते तेव्हा रम्या सावनेचा प्लॅन आता पूर्ण फसलेला असतो आणि त्यांना जितका धक्का बसतो त्याच्यापेक्षा जास्त धक्का मानिनीला बसलेला असतो. तर काव्या खूपच मोठ्या धक्क्यात असते. तेव्हा मानिनी काव्याचे आभार मानत म्हणते की बरं झालं काव्या, अगं पारची उष्टी हळद होती ही. परंतु ज्यावेळेस मानिनी पाठीमागे वळून पाहते आणि तिला रम्या दिसते तेव्हा मानिनीच्या डोक्यातच तिडीक जाते. ती रम्यावरती खेकसते की रम्या, कळतं की नाही तुला? अगं पारची उष्टी हळद होती ती. नशीब वेळीच काव्याने पकडलं म्हणून. तेव्हा रम्या बहाणा करते की सॉरी मामी, अगं माझा ना साडीत पाय अडकला होता, मला नाही कळलं, चुकून झालं माझ्याकडून. तेव्हा चिडलेली मानिनी तिला म्हणते की लक्ष दे जरा. परंतु पारची उष्टी हळद जिला लागायची तिला लागलेलीच असते, पारच्या खऱ्या नवरीला म्हणजेच काव्याला. तर मानिनी तिथे काव्याचे पुन्हा पुन्हा आभार मानते. काव्या तर खूपच मोठ्या धक्क्यात असते. तर रम्या अगदी चावताळलेल्या नजरेने काव्याकडे पाहत असते. मानिनी काव्याच्या हातील ती हळदीची बाऊल घेते आणि नंदिनीकडे निघून जाते. काही वेळानंतर नंदिनीच्या हळदीलाही सुरुवात होते. तर नंदिनीच्या हळदीला सुरुवात होता काव्या, आरुषी आणि चिनू मिनू या चौघींनीही खूप छान असा डान्स केलेला असतो. म्हणजेच जेव्हा नंदिनीच्या हळदीला सुरुवात होते तर अगदी तिच्या पुढ्यात या चौघीही गुलाबाची कळी या गाण्यावरती सुंदर असा डान्स करत असतात. तर त्यानंतर नंदिनीच्या अवतीभोवती देखील त्या नाचायला लागतात. बाकी इतर बायका नंदिनीला हळद लावत असतात. तर नंदिनी तिथे आता पारची स्वप्न पाहायला लागते. हळूहळू नंदिनी पारच्या प्रेमात पडत चाललेली असते, ज्याची की जाणीव तिला स्वतःलाही नसते. तिला वाटतं की आता सगळेच जण इथे कोणीच नाही आहे आपल्या आजूबाजूला, आहे तो फक्त पार्थ. पार्थ तिच्या नजरेस पडतो. पार्थ नंदिनीच्या जवळ येतो. त्याच्या हाताला लागलेली हळद तो नंदिनीच्या हाताला लावतो आणि त्याच्या गालावरची हळद घेऊन तो अगदी नंदिनीला स्वतःच्या हाताने हळद लावतो. नंदिनी अजूनही त्या स्वप्नात असते आणि खूप खुश असते. तर काव्या नंदिनीला पाहण्यावरती आणते. तेव्हा नंदिनी आजूबाजूला पार्थला शोधायला लागते. तर तिच्या पुन्हा लक्षात येतं की आपण तर स्वप्न पाहत होतो आणि नंदिनी आता हसायला लागते. तर काव्य आरुषीने तिथे फक्त नंदिनीलाच नाचायला लावलेलं नसतं, तर इतर सगळ्या बायकांना सुद्धा त्या दोघींनी नाचायला भाग पाडलेलं असतं. सर्वजण अगदी आनंदाने उत्साहाने नंदिनी पारची हळद साजरा करतात, तो कार्यक्रम साजरा करतात. तर काव्य नंदिनीला उठवते आणि स्वतःसोबत नाचायला लावते. त्याचबरोबर इतर बायका देखील आता नंदिनीच्या बाजूने फेर धरतात आणि त्याही नंदिनीसोबतच अगदी उत्साहाने आनंदाने नाचत असतात. परंतु काव्याची नुसती चिडचिड होत असते, कारण पारची हळद तिच्या अंगाला लागलेली असते. तर आता चेहरा धुण्यासाठी काव्या तेथून निघून जाते. तर मानिनी नंदिनीला घट्ट मिठी मारते, नंदिनीचं खूप कौतुक करते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत. तर जेव्हा काव्याजवळ येतो आणि काव्याला म्हणतो की हे काय, तुला ऑलरेडी हळद लागले? तेव्हा काव्या म्हणते की अरे पारची उष्टी हळद लागली. तर जेव्हा धक्क्याने विचारतो की दादाची उष्टी हळद तुला कशी लागली? तर काव्या ही नंदिनी, शारदा या दोघींनाही सांगते की मला त्या रम्याचे लक्षणं काही ठीक वाटत नाही आहे, ताई तुला तिच्यापासून सावध राहावंच लागेल. तेव्हा नंदिनी म्हणते की नाही, हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होत असेल. आता हे समज काव्या की तुझं एका मुलावरती खूप प्रेम आहे आणि नंतर तुला कळलं की तुझं त्याच्याशी लग्न होऊच शकत नाही. तर तेव्हा काव्या म्हणते की माझं ज्याच्यावरती प्रेम आहे, जर आमच्या दोघांचं लग्न होणार नाही असं जर कळलं तर मी नाही शांत बसणार. तेव्हा नंदिनी म्हणते की हेच. तर काव्य तिला म्हणते की माझे गट्स फिलिंग्स मला सांगतायत, रम्याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन आहे, आता तिच्यावरती नजर ठेवावीच लागेल.
तर हे सगळं त्या तिघींचं बोलणं रम्याने ऐकले आणि रम्या ऑलमोस्ट सावध झालीये. रम्या आता तर आणखीन चावताळूनच उठली. परंतु या जोड्या बदलण्याचं कारणही रम्याच ठरणार.